आहे आपलं नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपल्याला इयत्ता 7वीचं बुद्धिमत्तेचं जे काही इंग्रजी वर्णमाला आहे आणि त्यावरचे प्रश्न बघायचे आहेत. तर चला आपण सुरुवातीला काही कन्सेप्ट आहेत त्या समजून घेणं खूप गरजेचे आहेत. जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता पुढे लक्ष द्या. आपल्याला इंग्रजी वर्णमालेमध्ये एकूण 26 अल्फाबेट्स आहेत हे माहिती आहे, पण या अल्फाबेट्स मध्ये आपल्याला जे काही पहिले 25 अल्फाबेट्स आहेत या 25 अल्फाबेट्सला आपल्याला 5 गटांमध्ये 5 ग्रुप्समध्ये काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं आणि परीक्षेला सुद्धा या स्वरूपामध्येच आपल्याला डिवाइड करून दिलेलं असतं. तर यामध्ये पहिले जे काही 5 अल्फाबेट्स आहेत त्यांचा एक ग्रुप तयार होणार आहे, सेकंडचा एक ग्रुप तयार होणार आहे, थर्डचा एक ग्रुप तयार होणार आहे, त्यानंतर फोर्थ आणि एक फिफ्थ असा 5 ग्रुप तयार झालेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 5 अल्फाबेट्स आपल्याला आहेत आणि आपल्याला हेही माहिती आहे याचा क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धतीने आहेत. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 त्यानंतर 21 22 23 24 अँड 25 हे 25 अल्फाबेट्सचाच आपल्याला विचार करायचा आहे. फक्त इथे काय कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आपल्याला, तर काळजीपूर्वक बघा. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला एल लेटर शोधायचं आहे डावीकडून एल लेटर हे कोणत्या क्रमांकावर आहे. मग आपण इथून 1 2 3 असं मोजत बसायचं नाहीये, तर इथे आपण 5 चे गट केलेले आहेत. 5 दोन्ही 10 आणि एल इथे आहे म्हणजे 1 2 12 तयार झालेले आहेत. एल कितव्या क्रमांकावर आहे तर 12व्या क्रमांकावर आहे, कारण आपल्याला वेळ खूप कमी असतो आणि या कमी वेळेमध्ये अचूक उत्तरापर्यंत पोहोचणं हे आपलं काम असतं. तर बघा, ही 2-3 कन्सेप्ट फक्त इथे लक्षात ठेवा की ही जी बाजू आहे आपल्या डाव्या हाताची बाजू म्हणजे डावी बाजू त्याला लेफ्ट हँड साइड असं आपण म्हणतो आणि जी सगळ्यात उजवी बाजू आहे उजव्या हाताची बाजू त्याला राईट हँड साइड असं म्हणायचं. तर या गोष्टी फक्त इथं महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवणं गरजेच्या आहेत. आणि त्यानंतर आता आपण प्रत्यक्ष प्रश्नांकडे जाऊ. यात प्रत्यक्ष प्रश्नांकडे गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ही जी काही वर्णमाला दिलेली आहे ती कशी कामाला येते. तर बघा, अक्षरमालेत प्रश्न विचारलेला आहे. अक्षरमालेत ई नंतर येणाऱ्या 13व्या स्थानावरील अक्षर आपल्याला काय विचारलेलं आहे. ई नंतर येणारा 13व्या स्थानावरील अक्षर आणि या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर यांच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि हा प्रश्न बेस्ड कशावर आहे तर हा प्रश्न या वर्णमालेवर बेस्ड आहे, अवलंबून आहे. तर सुरुवातीला आपल्याला पहिलं अल्फाबेट जे आहे ते ई कन्सिडर करावं लागणार आहे आणि ई पासून येणारं 13वं अक्षर शोधावं लागणार आहे. ई पासून 13वं अक्षर कोणतं आहे तर आपल्याला माहिती आहे 5 चा एक गट आहे, 5 दोन्ही 10 आणि आर हे ते अक्षर आपल्याला सापडलेलं आहे 13वं अक्षर. 5 1 5 5 2 10 11 12 आणि 13 या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. त्यानंतर या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर, याच्या डावीकडील चौथे अक्षर शोधत असताना या अक्षराला आपल्याला काउंट करायचं नाही, त्या पुढील अक्षराला 1 म्हणायचं, 2 3 आणि 4. आरच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते आहे तर यन आहे आणि त्यानंतर पुढे विचारलेला आहे यांच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे. म्हणजे कुणाच्या मध्यभागी तर या यनच्या आणि या आरच्या या दोघांच्या मध्यभागी असणारे अक्षर कोणते म्हणजे समान अंतरावर कोणते तर तिथे आपल्याला पी आढळून येतो. आर पासून पी हा समान अंतरावर आहे, एन पासून पी सुद्धा समान अंतरावर आहे, कारण त्यांच्या दोघांच्याही मध्ये एक एक अक्षर आहेत. या पद्धतीने प्रश्न सोडवणं गरजेचे आहे, तरच प्रश्न अचूक सोडवले जातात. यासाठी घाई करून चालत नाही. पुढचा प्रश्न आपण बघूयात. बघा, अक्षरमालेच्या प्रत्येक गटातील पहिली 3 अक्षरे उलट क्रमाने लिहून. आता यामध्ये काय विचारलेलं आहे की अक्षरमाला दिलेली आहे, पहिली 3 अक्षरं जी आहेत ती उलट क्रमाने लिहायची आहेत. उलट क्रमाने म्हणजे कशी, ही पहिली 3 अक्षरं ए बी सी आहेत म्हणजे याला सी बी ए त्यानंतर येणार आहे डी ई. या पद्धतीने एक गट तयार होणार आहे. असं सगळ्या याच्यामध्ये करायचं आहे. पण त्या अगोदर आपण प्रश्न पुढे बघूयात. उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली. अशी जर आपण अक्षरमाला तयार केली तर आपल्याकडे एक नवीन अक्षरमाला तयार होणार आहे. या अक्षरमालेत 21व्या स्थानावर कोणते अक्षर येईल. आपल्याला 21व्या स्थानावरचं अक्षर विचारलेला आहे म्हणजे
इथे 5चा जो काही पहिला गट आहे, 5चा जो काही दुसरा गट आहे, तिसरा गट आहे, चौथा गट आहे, इथपर्यंत 20 झालेले आहेत. 21वा अक्षर कोणतं येणार आहे? तर 21वा अक्षर या गटातील येणार आहे. म्हणजे आपण हे जे गट इथे H G F I J असे जरी लिहिले तरी जेचा क्रमांक तोच राहणार आहे, ते काही बदलणार नाही. म्हणजे इथे टीचा क्रमांक बदलणार आहे का? तर नाही. 20व्या याच्यापर्यंत काही अडचण नाहीये. म्हणजे 21वा क्रमांक कुणाचा येणार आहे? तर शेवटचा जो काही ग्रुप आहे त्यामधील जे पहिली 3 अल्फाबेट्स आहेत त्याला आपण उलट क्रमाने लिहूयात. कसं लिहिलं जाणार आहे? W V U X आणि Y. 21व्या क्रमांकावर नवीन अक्षरमालेत कोण येईल? तर नवीन अक्षरमालेमध्ये W येईल. सगळी जरी सध्या तुम्ही अक्षरमाला कंप्लीट लिहिली तरी सुद्धा तिथे डब्ल्यूच राहणार आहे. जसं की इथे MLKNO, त्यानंतर RQPST, इथे डब्ल्यूच येणार आहे. म्हणजे नवीन अक्षरमाला तयार करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही, प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करायचा आणि आपल्याला उत्तरापर्यंत जायचं आहे. डब्ल्यू हे आपलं काय होणार आहे? अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. अक्षरमालेतील अक्षरांचा क्रमांक त्यांच्या मूळ क्रमांकाच्या 5 पट आहे. समजा आता इथे ए याचा वास्तवात क्रमांक 1 आहे, पण आपल्याला असं अझ्युम करायला सांगितलं, असं समजायला सांगितलं की ए म्हणजे 5, तर बी म्हणजे किती होईल? 10 होईल, सी म्हणजे 15 होईल, 20 होईल, त्यानंतर 25 होईल, असं आपल्याला सांगितलेलं आहे. असं गृहीत जर आपण धरलं तर एच व पी अक्षरांच्या नवीन क्रमांकाची बेरीज किती होईल? म्हणजे आपल्याला एच कोणत्या स्थानावर असेल आणि पी कोणत्या स्थानावर असेल, नवीन क्रमांकानुसार त्यांच्या क्रमांकाची बेरीज इथे विचारलेली आहे. तर बघा, जर समजा वास्तवामध्ये आपला यच हा 8व्या स्थानावर आहे, पण त्याला 5 पट करायचंय, म्हणजे 8×45 होतात. म्हणजे याचा नवीन क्रमांकानुसार 40वा क्रमांक आहे. आणि पी कोणत्या क्रमांकावर आहे? तर पी हा 16व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच नवीन क्रमानुसार तो 16×85 80व्या क्रमांकावरती जाईल. आता आपल्याला या 40ची आणि 80ची काय करावी लागणार आहे? तर बेरीज करावी लागणार आहे. 40 आणि 80 यांची बेरीज ही 120 एवढी होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 काय विचारलेला आहे? अक्षरमालेत पी पासून एक अक्षर वगळून, अक्षरमालेत पी जो आहे हा पी आपण शोधला. अक्षरमालेत पी पासून एक अक्षर वगळून येणारे, पी पासून एक अक्षर वगळायचं आहे. पीच्या उजव्या बाजूलाही एक अक्षर आहे, डाव्या बाजूलाही एक अक्षर आहे. ते वगळून येणारे परंतु यशच्या लगत नसलेले अक्षर. क्यू आपण वगळला तर इथे आर आहे, पण तो यशच्या लगत पाहिजे का? लगत नसलेले विचारलेले आहे. पीच्या डाव्या बाजूला आपण ओ वगळला, यन आहे आणि यन हा यशच्या लगत म्हणजे जवळ नाही, म्हणजे यन हे आपलं अचूक उत्तर होईल. पी पासून एक अक्षर वगळून लगत असलेली अक्षर आर आणि यन आहेत, पण आर हा यशला लगत आहे, तो आपल्याला चालणार नाही. म्हणून आपलं अचूक उत्तर काय होणार आहे? तर यन होणार आहे. पण यन आपल्याला पर्याय दिलेला नाहीये. पुढे काय विचारलेलं आहे? उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे? उजव्या बाजूने या अक्षरमालेत उजव्या बाजूने ही यन अक्षर कोणत्या स्थानावर आहे? मग इकडनं 1 2 3 मोजायचं का? नाही, तर गट आहेत आपले 5 1 5, 5 2 10, 11 आणि 12, 12व्या स्थानावर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. पुढचा आपला 5वा प्रश्न आपण बघूयात. काय आहे 5वा प्रश्न? अक्षरमालेत जे नंतर येणाऱ्या 6व्या स्थानावरील अक्षर. जे नंतर 6व्या स्थानावर येणारं अक्षर कोणतं आहे? तर 6व्या स्थानावर पी येतो. 6व्या स्थानावर कोणतं अक्षर आलेलं आहे? पी अक्षर आलेलं आहे. अक्षर आणि या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर. पीच्या
डावीकडील चौथे अक्षर पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे यल म्हणजे टी आणि यल यांच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे? या पीच्या मध्ये आणि यलच्या मधोमध कोणतं अक्षर आहे? तर मधोमध यन हे अक्षर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर होत आहे. तुम्हाला नक्कीच सगळे प्रश्न अतिशय सोपे वाटत असतील, हो की नाही? फक्त आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं असतं. दिलेल्या अक्षरमालेतील तिसरे अक्षर 2 वेळा, 19वे अक्षर 2 वेळा. तिसरे जे अक्षर आहे हे तिसरे अक्षर आपल्याला 2 वेळा घ्यायचं आहे. त्यानंतर 19वे अक्षर 2 वेळा घ्यायचं आहे. 19वे अक्षर म्हणजे कोणते? तर यस हे अक्षर सुद्धा आपल्याला 2 वेळा इथे घ्यायचं आहे. त्यानंतर पहिले अक्षर, 9वे अक्षर व 12वे अक्षर प्रत्येकी 1 वेळा घेऊन पहिले अक्षर, त्यानंतर 9वे अक्षर आणि 12वे अक्षर प्रत्येकी 1 वेळा घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवा आणि या शब्दाच्या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर कोणते, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सुरुवातीला आपली पहिली स्टेप्स काय होणार आहे? यामध्ये आपण सगळे जे काही अक्षर आहेत ते मांडून घेतलेले आहेत. यापासून आपण एक अर्थपूर्ण शब्द बनवणार आहोत. यासाठी आपल्याला शब्दांचा साठा असणं खूप गरजेचं आहे. तर CCSSAIL यापासून काय शब्द बनवू शकतो? तर CLASSIC क्लासिक हा शब्द इथे या अक्षरांपासून बनणार आहे. मग आपल्याला फक्त शब्द बनवायचा नाही तर पुढे काय विचारलेलं आहे? अर्थपूर्ण शब्द बनवला तर या शब्दाच्या मध्यभागी असलेले अक्षर, याच्या मध्यभागी कोण आहे? तर मध्यभागी यस आहे. बघा, यसच्या डावीकडे 3 अक्षर, या यसच्या उजवीकडे 3 अक्षर आहेत. यसच्या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर कोणते? याच्या उजवीकडील लगतचे अक्षर कोणते आहे? तिथे सुद्धा यसच आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. प्रश्न मोठा जरी असला तरी स्टेप बाय स्टेप जाणं खूप गरजेचं असतं. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक तेवढा करून ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे चला. इंटेलिजंट या अर्थाचा शब्द बनविण्यासाठी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे अनुक्रमे घ्यावी लागतील? तर इंटेलिजंट जर शब्द संपत्ती आपल्याकडे असेल तर इंटेलिजंटलाच आपण CLEVER क्लिव्हर असं सुद्धा म्हणू शकतो. इंटेलिजंट म्हणजेच कोण? क्लिव्हर, हुशार असलेला व्यक्ती. तर बघा, सीचा क्रमांक काय आहे? आपल्याला तेच विचारलेलं आहे. इंटेलिजंट या अर्थाचा, इंटेलिजंटचा नाही तर या अर्थाचा शब्द बनविण्यासाठी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाची अक्षर अनुक्रमे आपल्याला घ्यावी लागतील? तर सीचा क्रमांक किती आहे? सीचा क्रमांक हा 3 आहे. यलचा क्रमांक किती आहे? तर यलचा क्रमांक हा 12 आहे. त्यानंतर ईचा क्रमांक किती आहे? तर ईचा क्रमांक 5 आहे. व्हीचा क्रमांक किती आहे? तर व्हीचा क्रमांक हा 22वा आहे. त्यानंतर ईचा क्रमांक अगेन 5 आहे आणि आरचा क्रमांक किती आहे? तर आरचा क्रमांक हा 18 आहे. या पद्धतीने 3, 12, 5, 22, 5 आणि 18, 3, 12, 5, 22, 5 आणि 18 पर्याय क्रमांक 3. जर समजा यदा कदाचित आपल्याला इंटेलिजंट हा जो शब्द आहे त्याला पर्यायी शब्द आठवला नाही तर पर्यायाकडून आपण उत्तराकडे जाऊ शकतो. तेही कसं ते सुद्धा बघून ठेवा. तर 8 नंबर वरती कोणतं अक्षर येतं? आपलं वास्तवामध्ये यच येतं. म्हणजे शब्द काय तयार होईल इथे? तर यच. 5 नंबरवर ई, ए, 12 नंबर वरती यल, 20 नंबर वरती येणारं अक्षर जे आहे ते आहे टी. त्यानंतर 8 नंबरवर अगेन यच येतं आणि 25 नंबरवर वाय येतं. हा काही HEALTHY हेल्दी हा शब्द बनलेला आहे. इंटेलिजंटला आपण हेल्दी म्हणू शकणार आहोत का? नाही. या पद्धतीने आपण जर तयार केले तर इथे CLEVER जो आपण आत्ताच बनवलेला आहे तो शब्द इथे तयार होतो.
18 नंबरला या पद्धतीने तुम्ही दोन्ही पर्यायाचे करून बघा, त्यांचा अर्थ इंटेलिजंट होतो का हे रिचेक एकदा करून बघा. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील तिसरे व पाचवे अक्षर घेऊन आपल्याला काय विचारलेलं आहे. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील तिसरे आणि पाचवे अक्षर, प्रत्येक अक्षरमालेतील तिसरे आणि पाचवे अक्षर निवडायचं आहे. घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास दोन्हीकडून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती. दोन्हीकडून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती नवीन अक्षरमालेमध्ये. तर आपण सुरुवातीला आपलं काम काय आहे, तर तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकाचे अक्षर घ्यायची आणि नवीन अक्षरमाला तयार करायची. तर नवीन अक्षरमाला अशी तयार होणार आहे. सीई पहिल्या गटातील अक्षर, त्यानंतर इथे एच आणि जे दुसऱ्या गटातील अक्षर, त्यानंतर एम आणि ओ तिसऱ्या गटातील अक्षर, त्यानंतर आर आणि टी चौथ्या गटातील अक्षर आणि पाचव्या गटातील अक्षर असणार आहेत डब्ल्यू आणि वाय. डब्ल्यू आणि वाय आपली नवीन अक्षरमाला तयार झालेली आहे. तर नवीन अक्षरमालेमध्ये आता आपण पर्यायाकडून जाऊयात, म्हणजे थोडंसं आपल्याला सोपं जाईल. एच आणि टी, एच आणि टी, एच आणि टी. बघा बरं, डावीकडून एच हा समान अंतरावर आहे, टी हा सुद्धा समान अंतरावर आहे, दोन दोन अक्षर सोडून. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर झालं. तरी रिव्हेरीफाय करण्यासाठी एकदा पुढचा पर्याय चेक करून घ्या. जे, जे आणि डब्ल्यू, जे आणि डब्ल्यू. बघा बरं, जेच्या इकडे 3 आहेत, डब्ल्यूच्या उजव्या बाजूला एकच आहे, होणार आहे का? नाही. ई आणि आर, ईच्या डाव्या बाजूला एकच आहे, आरच्या उजव्या बाजूला बघा एच, एचच्या इकडे 2च आहेत, आरच्या इकडे 3 आहेत. हाही पर्याय नाही, हाही पर्याय नाही. अचूक पर्याय आपल्याला पहिलाच पर्याय मिळालेला आहे पहिल्याच याच्यामध्ये. अक्षरमालेतील क्रमवार अक्षरांचे क्रमांक 2, 4, 6, 8 डॅश डॅश म्हणजे पुढे 10, 12, 14 या पद्धतीने अशा फक्त क्रमवार समसंख्यांनी दर्शवल्यास, म्हणजे आता मगाशी जसं बघितलं त्याच पद्धतीने आहे. याला आपण वास्तवात एक आहे पण याला 2 कन्सिडर करायचं. 4, 6, 8, 10 या पद्धतीने कन्सिडर करायचं आहे. तर 32, 10 आणि 40 या क्रमांकाची अक्षरे कोणत्या, यापासून कोणता शब्द बनवतील असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आता 32व्या नंबरवर कोण जाईल याचाच अर्थ काय आहे, याचे निम्मे करा. 16व्या नंबरवर रिअल मध्ये कोण आहे ते शोधा फक्त. तर रिअल नंबर 16 वरती कोण आहे, तर पी आहे. हा 16व्या नंबरवर आहे, म्हणजे दुप्पट केला म्हणजे 32 होणार आहे. 10 म्हणजे 5, 10 म्हणजेच 5 हा ई आहे. त्यानंतर 40 म्हणजे कोण, तर 20 टी आहे. 40 म्हणजे 20 टी आहे. तर आपल्याला कोणती अक्षरं मिळालेली आहेत, तर ई, त्यानंतर पी आणि टी. काय बनणार आहे यापासून अर्थपूर्ण शब्द, पीईटी बनणार आहे. पीईटी पेट, पेट बनणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अक्षरमालेतील कोणती अक्षरे पूर्ण वर्गसंख्येच्या दुप्पट क्रमांक असलेल्या स्थानावर आहेत. आता बघा, पूर्ण वर्गसंख्येची दुप्पट करायची आहे. बघा, कोणतीही पूर्ण वर्गसंख्या असेल, जसं की 1 ही पूर्ण वर्गसंख्या आहे, 1 ची दुप्पट किती होणार आहे, 2 होणार आहे. त्यानंतर पुढची पूर्ण वर्गसंख्या ही 4 आहे, 4 ची दुप्पट ही 8 होणार आहे. या पद्धतीने म्हणजे 2, 8 या स्थानावर कोणती अक्षरं असतील असं आपल्याला विचारलेलं आहे. थोडंसं आपण पर्यायाकडून जाऊयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, एचं मूळ स्थान काय आहे बरं, 1 आहे. एचं मूळ स्थान 1 आहे. 1 ची दुप्पट जर केली तर ती किती यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. म्हणजे ए हा पूर्ण वर्गसंख्येच्या दुप्पट स्थानावर आहे का, तर नाही. इथे चेकच करण्याची गरज नाहीये. त्यानंतर आय बघा बरं, आय कोणत्या स्थानावर आहे, तर 9व्या स्थानावर आहे. कोणत्याही संख्येची दुप्पट केली तर त्याचं उत्तर नेहमी समसंख्याच येत असतं. म्हणजे आय सुद्धा 9व्या स्थानावर आहे, म्हणजे हा दुप्पट आहे का, नाही. तो फक्त पूर्ण वर्ग संख्येच्या स्थानावर आहे. त्याची दुप्पट ही 18 यायला पाहिजे होती, म्हणजे हाही पर्याय होणार नाहीये. त्यानंतर बी बघा, बी कुठे आहे, तर इथे आहे. 1 चा वर्ग 1 त्याची दुप्पट 2. बी हा 2 नंबरवर आहे, चालू शकतो आपल्याला बी. एच, एच हा क्रमांक 8 वरती आहे, म्हणजे 2 चा वर्ग 4, 2 चा वर्ग 4 गुणिले 2 म्हणजे 8. एच ही चालणार आहे आपल्याला. आर कोणत्या क्रमांकावर आहे, तर आर तुमचा इथे
5 1 5 5 2 10 5 3 15 आणि 18व्या क्रमांकावर आहे. 3चा वर्ग हा 9 होतो, 9ची दुप्पट ही 18 होते, म्हणजे आर सुद्धा चालणार आहे. या पद्धतीने आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. अक्षरमालेच्या क्रमवार प्रत्येक गटातील अक्षरमाला जी दिलेली आहे, या अक्षरमालेच्या क्रमवार प्रत्येक गटातील सुरुवातीची 3 अक्षरे त्याच क्रमाने शेवटी लिहिल्यास. सुरुवातीची 3 अक्षरं याच क्रमाने लिहायची, पण शेवटी लिहायची आहे. आणि नवीन मांडणीमध्ये घनसंख्ये इतका क्रमांक असलेली अक्षरे कोणती? घनसंख्ये इतका क्रमांक असलेली अक्षरं त्यांनी विचारलेली आहेत. तर आपण सुरुवातीला नवीन अक्षरमाला तयार करूयात. हे जे पहिले 3 आहेत ना, हे क्रमवार शेवटी लिहायचे आहेत बरं आपल्याला, आणि नवीन अक्षरमाला बनवायची आहे. मग इथे राहतात कोण? तर DE राहतात, त्यानंतर इथे IJ राहतात, त्यानंतर इथे NO राहतात, त्यानंतर इथे ST राहतात, त्यानंतर इथे XY राहतात. ही अक्षरं राहिलेली सुरुवातीला घेतली आणि यांना मात्र ABC यांना आपण शेवटी लिहिणार आहोत. ABC FGH FGH, त्यानंतर KLM KLM, त्यानंतर PQR, त्यानंतर UV आणि W. नवीन अक्षरमाला तुमच्याकडे तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला घनसंख्येच्या स्थानावर असलेली अक्षरं शोधायची आहेत. आता घनसंख्येमध्ये 1चा घन हा 1 होतो, त्यानंतर 2चा घन हा 8 होतो, त्यानंतर 3चा जो काही घन आहे तो 27 होतो. आपल्याकडे मुळातच 25 अक्षरं आहेत, म्हणजे आपल्याला 1 आणि 2 या स्थानावरील अक्षरं शोधायची आहेत फक्त. तर शेवटी लिहिल्यास नवीन अक्षर घनसंख्ये इतका क्रमांक असलेली अक्षरे कोणती? घनसंख्ये इतका क्रमांक असलेली अक्षरं कोणती आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. तर 1 वर आलेला कोण आहे? D आलेला आहे. आणि 8 वर आलेला कोण आहे? तर 2 4 6 आणि 8 D आणि T. DT हे आपलं उत्तर होणं अपेक्षित आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजे पहिल्या स्थानावर ही घनसंख्या D आहे तिथे, आणि या घनसंख्येच्या ठिकाणी T आलेला आहे नवीन अक्षरमालेनुसार. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करून ठेवा. असे प्रश्न मॅक्झिमम टाइम आपल्याला स्कॉलरशिपला विचारले जातात. पुढचा प्रश्न असा आहे, अक्षरमालेच्या क्रमवार प्रत्येक गटातील टोकाची 2 अक्षरे घेऊन अक्षरमालेतील प्रत्येक गटातील टोकाची 2 अक्षरे घ्यायला सांगितलेली आहेत, आणि या मांडणीतील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. सुरुवातीला आपण काय करूयात की अक्षरमालेतील टोकाची अक्षरं घेऊयात. AE, त्यानंतर FJ, त्यानंतर KO, त्यानंतर PT आणि UY. आता आपली एक नवीन अक्षरमाला इथे तयार झालेली आहे, आणि यांना क्रमांक देऊयात 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 ही अक्षरं आपल्याला एकूण मिळालेली आहेत. आता पर्यायाकडून 7 6 आणि 8 या नंबरवर कोण कोण आहेत? 7 वरती P आहे, 6 वरती O आहे, आणि 8 वरती कोण आहे? तर T आहे. POT पॉट हा शब्दच आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. तरी सुद्धा एकदा खात्री करण्यासाठी पुढचे पर्याय बघून घ्या. 7 नंबर वरती कोण आहे? तर P आहे. 8 नंबर वरती कोण आहे? तर T आहे. आणि 5 नंबर वर कोण आहे? PTK. हे काही होणार नाहीये. पुढचे 2 पर्याय तुम्ही निश्चितच चेक करून घ्याल. तर आपल्याला POT पॉट पहिलाच अर्थपूर्ण शब्द इथे मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, अक्षरमालेत P व X या अक्षरापासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते? अतिशय सोपा प्रश्न आहे, आणि मला असं अपेक्षित आहे की
आता तुम्ही एक अक्षरमाला तुमच्या वहीवरती लिहा आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये निश्चितच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायला मात्र विसरायचं नाही. पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला 26 एप्रिलपर्यंत मिळणार आहेत आणि आपल्याला कुठेतरी स्कॉलरशिप मिळण्यामध्ये निश्चितच मदतगार हे व्हिडिओ होणार आहेत, यात शंकाच नाहीये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.